सॉरी लाली आत्या, पण मी आज कुणाचंच ऐकणार नाही. श्रीनू, चारू, इकडे आता हे मंगळसूत्र ओवीच्या गळ्यात घाल. चारू ऐकून घे. आता मी पण बघते तुमच्या प्रेमाच्या आड कोण येतंय ते. चारू नाही, चारू चारू चुकता. प्लीज माझा एक श्रीनू घाल तिच्या गळ्यात मंगळसूत्र. चारू तूच आत्ता म्हणालीस ना की तुला पटलंय, असं जबरदस्तीने काहीच मिळवू शकत नाही. मग आम्ही सुद्धा हे लग्न जबरदस्तीने नाही करू शकत चारू. आम्हाला आमच्या नात्याला सगळ्यांचा आशीर्वाद हवाय. बरोबर ना दादा? बरोबर. जोपर्यंत लाली आत्या स्वतः आमच्या लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत आम्ही हे लग्न करणार नाही. चारूची ना हिम्मतच कशी झाली माझ्या समोर ओवी आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढूची. कोण हा कोणी? लाली आत्या, लाली आत्या, हो इतका रागराग करू नका. बास झालं, तुम्हाला त्रास होईल. हा? जखमेवर मीठ चोळणाऱ्या लोकांनी ना माका होणाऱ्या त्रासाची काळजी कशा करायची? बाहेरचा काय झाला तेवढा कमी नाही झालाय काय गो? लाली आत्या, बाहेर माझं कुणीच काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. तुम्ही मला समजून घ्याल ह्याच विश्वासाने मी इथे आले. मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की ओवीच श्रीनूसाठी योग्य मुलगी आहे. रूप, पैसा, शिक्षण, समज या सगळ्याच बाबतीत ती उजवी आहे. हा, ती कधीच आई होऊ शकत नाही ही एक गोष्ट सोडली तर तिच्यासारखी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. या सगळ्या गोष्टी राहू द्या लागल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं श्रीनूवर खूप प्रेम आहे. ते दोघं एकमेकांसाठी काही करायला तयार आहेत. त्या ओवीची वकिली तू कशा करतस? हा? अगो तिने काय पुडक्यो खाऊ खातली काय का? लाली आत्या, मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये. लाली आत्या, मी तुम्हाला या गोष्टीची सुद्धा हमी देऊ शकते की आज जर ओवीच्या जागी मी असते तर मी श्रीनूच्या हातून ते मंगळसूत्र नक्कीच घालून घेतलं असतं माझ्या स्वार्थासाठी. पण ओवीने तसं नाही केलं. ती अजूनही थांबलीये तुमच्या आशीर्वादासाठी, तुमच्या परवानगीसाठी. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा आम्हा दोघींपैकी या घरातली सून होण्याच्या लायक कोण येते. मी आणि माझो लेक काय त्या बघून घेऊ. हा, इकडे माझ्या लेकाचा ना काय स्वयंवर नाही मांडलेला. कोणी पण यावा आणि टिकले लावून जावा. म्हणजे ना आधी तू माझ्या खोलीतून बाहेर हो. आणि हा, आजपासून ना माझ्या लेकाच्या आजूबाजू तू पण नाही फिरकायचा. माझं ऐकून तरी घ्या प्लीज. बाहेर. दुग्या, अजिबात बाहेर बघू नकोस. हा, शाळेत निघेपर्यंत तू तुझा अभ्यास पूर्णच करू नकोस. मग बघ, चांगली या झाडूनेच पूजा करते तुझी. अगं आई, पण हे काही कारण देऊ नकोस.
जेव्हा शाळेतून तुला घरी पाठवतील ना, शाळेतले मित्र जेव्हा तुझ्यावर हसतील तेव्हा बरोबर अक्कल येईल तुला. आई अगं मला नाही समजत आहे ती गणित. म्हणून शाळेत लक्ष द्यायचं असतं. नाही मस्ती कोण करणार ना, कागदाची विमानं बनवून उडवणार कोण. आम्हाला असं शाळेत बोलावून आमची शोभा करतील ना असं वाटलं नव्हतं कधी, पण आज तोही दिवस दाखवलास. आई पण हे खरंच कठीण आहे ना. मग सरळ दप्तर उचल आणि मांगरात जा. ओवी ताईला विचार, ती समजावेल तुला. चालेल. थांब डुग्गू, मी शिकवते ना. डुग्गू, मी ओवी दीदीला सांगितलंय, ती शिकवेल तुला. डुग्गू, मी इथून गेल्यानंतर तू ओविताईकडेच जा अभ्यास करायला. पण आज मला शेवटचं शिकवू दे ना प्लीज. ठीक आहे. डुग्गू, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुला चांगला अभ्यास करायला हवा, खूप शिकायला हवं. तू जर चांगला शिकलास, चांगला वागलास तर पुढे जाऊन लोक तुझं कौतुक करतील. तुझ्या फॉरेन दीदी सारखं, निशिताई सारखं आणि आपल्या श्रीनू दादासारखं. तू जर असाच हट्ट केलास आणि आईचं ऐकलं नाहीस तर मग मोठेपणी तुला शिक्षा होईल. आणि तू चुकला होतास हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला खूप वाईट वाटेल. तोपर्यंत कदाचित वेळही निघून गेली असेल माझ्यासारखी. कोणीच तुझ्या बाजूने बोलणार नाही आणि उभंही नाही राहणार. चल आपण अभ्यास करूया. काय झालं निशा? सर निकिताला वाईट वाटलंय ना? तुला जितकं वाटतंय तितकं तर नक्कीच नाही. आणि ती विसरली पण असेल. सर कशी विसरली असेल ती एवढ्या प्रेमाने तो माझ्यासाठी ड्रेस घेऊन आली आणि मी तिला नाही घालणार म्हणून सांगितलं. आणि सर मी तो ड्रेस घालणार तरी कसा? मी असा ड्रेस कधी घातलाच नाहीये. बरं घालायचं जाऊ दे, मी तो कधी घेण्याचा पण विचार केला नाहीये. आणि लग्नानंतर पहिल्यांदा सगळे नातेवाईक आपल्याला भेटणार आहे. मी ते अशा कपड्यात सगळ्यांसमोर कसं वावरू? सर मी हेच तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू शांत. तुला कोणी काही बोलत नाही. आणि जसं तुझा तिला दुखवण्याचा हेतू नव्हता तसा तिचाही नव्हता. आणि तिला अजिबात माहित नव्हतं की तू वेस्टर्न कपडे घालत नाहीस. नाहीतर मी तुला सांगतो 100% शुअर तिने तुला ते कपडे सजेस्ट पण केले नसते. तर फक्त या पार्टीमध्ये छान दिसावीस यासाठी ती तिच्या परीने प्रयत्न करत होती. आणि या सगळ्यात ती जरा दुखावली गेली. इट्स ओके, पण यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. मी बोलतो तिच्याशी. जास्त वेळ राग धरून बसणारी ती मुलगी नाहीच आहे. पण मी नाही ओळखू शकले ना त्यांचं मेल. त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांचा अपमान केलाय. सर मी खरंच सांगते, माझा तिला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता. मी सगळं भावनेच्या भरात बोलून गेले. आणि ना आता मला या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतंय सर. तर मी तुला सांगतोय ना, ती इतका वेळ राग धरून बसणार नाहीये. आणि तू बघ, ती स्वतःहून तुझ्याशी बोलायला येणार. बट ॲज ऑफ नाऊ तिला काय वाटत असेल, तिला राग आला असेल, ती दुखावली गेली असेल, या गोष्टींबद्दल तू विचार करू नकोस प्लीज. यू जस्ट फोकस ऑन द पार्टी. नाही तुम्ही बोलताय तर अगदी खरं आहे. मला कळतंय ते. मग मला सांगा मी आता काय घालू पार्टीत? आई म्हणाला की खूप छान तयार होणे. काय घालू? अशी मॉमने ही पार्टी तुझ्यासाठी ठेवली, आपल्यासाठी ठेवली. सो तुझं एन्जॉय करणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुला ज्या कपड्यांमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटत असेल ते कपडे घाल. आणि आता या सगळ्या गोष्टींबद्दल विसर अँड फोकस ऑन द पार्टी. काय
काही असलं तरी हाच योग्य निर्णय आहे तुझा चारू. हीच योग्य संधी सुद्धा आहे तुझ्यासाठी. मंजू आत्या, काय झालं? अशी का बघतेस माझ्याकडे? काय नाही, ते मगाशी डुग्गूला गणित शिकवलंस ना, जमलं त्याला. थोडंफार कठीणच गेलं असेल. ओवीने आणखीन सोप्या पद्धतीत शिकवलं असतं हे नक्की. चारू, नीट जा हा. मंजू आत्या, तू मला थांबायला सांगशील अशी अपेक्षा नाहीये माझी. मी इतकं चुकीचं वागले, त्याचा पश्चाताप होतोय आता मला. तुलाही इतक्या पटकन खरं वाटणार नाही म्हणा, पण कदाचित मी इथून गेल्यावरच तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. चारू, अगं विश्वास काचेसारखा असतो. एकदा का त्याला तडा गेला ना की त्याला कितीही सांधला, कितीही जपला तरी त्याचं मूळचं खरं पण कधीच गेलेलं असतं. बाळा, अगं लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलंय मी तुला. नाही म्हटलं तरी मला सुद्धा खूप त्रास होतोय, तरी तुला माफ करणं मलाच इतकं जड जातंय. मग बाकीच्यांची तर अपेक्षा सुद्धा करू नकोस. नाही, ठीक आहे मंजू आत्या, पण मी इथून गेल्यावर तुम्ही सगळे मला माफ कराल ना? शेवटचं प्लीज. चारू, इथून गेलीस ना की स्वतःचा विचार कर. हं? हे असं का झालं ह्याचा नीट विचार कर. स्वतःला प्रश्न विचार. आणि आतापर्यंत जी चूक केलीस ना ती आयुष्यात पुन्हा कधीच करू नकोस. दादाला खूप बरं वाटेल तुझा हा निर्णय ऐकून. नाही मंजू आत्या, मी घरी नाही जाणार आहे. मी मावशीकडे मुंबईला जाणार आहे. थोडे दिवस तिथेच राहीन. पण का? तिथे दादा काळजी करत असेल तुझी. आणि आता तुझ्यात हा जो काही थोडाफार बदल झालाय ना त्याला बरं वाटेल तुला असं पाहून. अगं कसं तोंड दाखवू त्यांना? एका बापाच्या काळजीने ते इथे मला घ्यायला आले होते आणि मी माझ्या हट्टापायी त्यांना दुखवलं. मला सुद्धा थोडा वेळ हवाय, त्यामुळे घरी जाण्यात मला काही अर्थ वाटत नाही. तू पण मला थांबू नकोस प्लीज. बरं बाई, तुला हवं तिथे जा. हं? पण एक चांगली व्यक्ती बनायचा प्रयत्न कर. आणि हो, मी तुला जे काही सांगितले ना ते विसरू नकोस. लक्षात ठेव सगळं.
बंधू, आता पोरगी खरंच जाते काय? हा म्हणजे तसा मंजू तर बोललेला, हा सामान पण भरला, उद्याच जाता म्हणतात. ठीक आहे, तिला एकटीला जाऊ दे नको, तू ते का सोडून घे. मी नाही दादा, तसं नाही, म्हणजे मी खरंच गेलं असतं, पण शेतीची कामं बाकी आहेत ना, म्हणजे लावणीचं पण काम पूर्ण झालेलं नाही आहेत, ते गावातली लोक मदतीत येत नाही ना मला. ठीक आहे, तू एक काम कर, ते का सोडून ये, मग तू आलास की मी तुझ्या मदतीला येतो. हे बघ बंधू, ते काय एकटीला पाठवणं माका काय पटत नाही, आणि ते का त्याच्या घरी व्यवस्थित पोहोचवणं हा आपला कर्तव्य हा का नाही? नाही दादा, चारू तिच्या गावी जात असते ना तर मी वेळात वेळ काढून गेलो असतो तिका सोडू, पण ती तिच्या गावी जाणार नाही. म्हणजे मग खय जाते? मुंबई. मुंबई? हा, मुंबईत तिची मावशी राहता ना, तर तिच्याकडे जाणार. तर माका तर मुंबई काळा की गोरा ताच माहिती नाही, तर मी कसं जाणार ना, म्हणून. आता काय करायचं हो? म्हणजे चारू कसा एकट्याक पाठवणं बरा दिसत नाही. देव ना खरं, पण वाटेत काय कमी जास्त झालं तर चारूच्या बाबांका काय तोंड दाखवणार आपण? श्रीकांतराव, तुम्ही तर नेहमी मुंबईला जाता ना कामासाठी, म्हणजे मुंबईची माहिती आहे ना तुम्हाला? हो, माहिती आहे, पण दादा खरं सांगू, मला ह्या मुलीसाठी ना काहीही करावंसं वाटत नाही. तुम्ही ओवी किंवा निशीसाठी सांगा ना, त्यांच्यासाठी कुठेही जाईन मी. आणि दादा, तुम्ही म्हणताय म्हणून मी तिच्यासाठी गेलो पण असतो, पण पतपडीचं काम आहे. एक पार्टी बाहेरनं येते, नाही गेलो तर प्रॉब्लेम होईल. ही चारू ना जाताना सुखाने जात पण नाही, डोक्यात नुसतं ताप झालो होती. बंधू, असं बोलणं बरं नाही. अरे अरे, तरणीसाठी पोर हा, आणि आपल्याकडे पाहुणी म्हणून आली होती ना, आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ती मंजूची भाची हा. उद्या काय बरा वाईट झाला तर ती आपल्या भावाला, शशिकांतरावाला काय उत्तर देणार? दादा, मी काय म्हणते, मी त्यांकाच हायसर बोलून घेतलं असतं, म्हणजे कसं की त्यांची चेडू त्यांच्या हातात दिली ना की मग आपण मोकळे ना, मग ती मुंबईत जाऊ दे, नाही तर अजून खाई जाऊ दे, आपलं संबंध संपलो. बंधू भाऊ, असं काय बोलतास? अहो वहिनी, पण या बघा, चारू दुखावला गेला, त्याका जर त्याच्या घरी जाऊचा नसत तर उगाच आपण जबरदस्ती त्याका घरी पाठवला ना, तर आणखी बेतरात. उमा बरोबर बोलते तुम्ही. बंधू, चारूला तिच्या मावशीकडे मुंबईला जायचं असेल 4 दिवस तर जाऊ दे, राहू दे, निदान सगळं विसरेल तरी ती. शेवटी काळ हे सगळ्यावरचं उत्तम औषध आहे. आता प्रश्न हा आहे की चारू सोबत जाणार कोण? श्रीनू,